त्याची इत्थंभूत माहिती आम्ही आमच्याकडे घेतलेली आहे। ह्याबद्दलची मी खात्री आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं देतो। आज शासन आणि जनता यांच्यामधील दुवा अधिक बळकट करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम आमच्या पक्षाच्या तर्फे आयोजित केलेला होता आणि त्याच्यामध्ये हा सगळा जो काही वाढणारा परिसर आहे किंवा इथल्या विविध समस्या आहेत त्याच्यामध्ये वाहतुकीच्या करता पण एवढे वेगवेगळ्या प्रकारचे गाडे लागतात आणि मग लोकांना जायला यायला चालायला त्रास होतो, फुटपाथवरनं चालायला त्रास होतो आणि वाहतुकीची समस्या गंभीर बनते। मला इथं आमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पण सांगितलं की दादा यामध्ये काही बाबतीत नागरिकांनो कठोर निर्णय घेताना वाईटपणा घ्यावा लागतो। आम्हाला कुणाला तरी त्यांना तिथनं दूर करायचं, त्यांचा कुठंतरी संसार वाऱ्यावर उघड्यावर आणायचा ही भावना आमच्या अधिकाऱ्यांची पण नाही, आमची कुणाची पण नाही आहे। आणि त्याच्यामुळं माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आपण पण शिस्तीचं सगळ्यांनी पालन केलं पाहिजे। आणि आज जे काही दुपारपर्यंत माझ्या नागरिकांनी किंवा वेगवेगळ्या सोसायट्यांनी पण अनेक निवेदन दिलेले आहेत। त्यांचाही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पिण्याचा पाण्याचा, त्याच्यानंतर काही ठिकाणी टाक्या बांधून पाहिजेत त्यांना, त्या नवीन टाक्या, काही बाबतीमध्ये ॲन्युटीच्या ज्या जागा आहेत किंवा ओपन स्पेस आहेत अशा प्रकारच्या त्या जागेवर देखील आम्हाला मदत करावी अशी त्यांची मागणी आहे। काही ठिकाणी स्मशानभूमीचा, काही ठिकाणी दफनभूमीचा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या ह्या आमच्या नागरिकांनी दिलेल्या आहेत। नागरिकांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत आणि त्याचा गांभीर्याने विचार करून त्याच्यात निश्चितपणे कार्यवाही करण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे। पुणे जिल्ह्याचा विकास हा तरुणींच्या बळावरच त्या ठिकाणी होत असतो आणि त्याच्याकरता कौशल्य विकास किंवा उद्योजकता किंवा शिक्षण, क्रीडा किंवा नवीन तंत्रज्ञान याच्या माध्यमातून निर्माण करण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत। त्यामध्ये माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पण बऱ्याच सहकारी मित्रांनी त्याच्यामध्ये स्वतः योगदान दिलं, स्वतः उपस्थित राहिले। वेगवेगळे आम्ही स्टॉल केलेले होते, त्या स्टॉलवर पण काही कार्यकर्ते बसलेले होते, काही आमचे अधिकारी बसलेले होते आणि एकच आहे, लोकांचा प्रश्न सुटावा। तक्रारीच्या करता ऑनलाईन त्याच्यामध्ये आम्ही हे सगळ्याचं बद्दलची माहिती ही घेतली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे त्याच्यातनं मार्ग काढण्याचं काम हे आम्हा लोकांच्याकडनं होईल आणि आमच्याकडनं त्याचा पाठपुरावा होईल। मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की 100% प्रश्न सुटतील हा माझा अजिबात दावा नाही, परंतु मोठ्या प्रमाणावर आम्ही सगळे आमचे अधिकारी, आमचे लोकप्रतिनिधी, आमचे सहकारी कार्यकर्ते आणि सोसायट्यांचे प्रतिनिधी अशा पद्धतीनं आम्ही सगळे मिळून हे प्रश्न मार्गी लावण्याचं काम हे निश्चितपणे त्या बाबतीमध्ये करू। ही सुरुवात होती, हे काही कुठल्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून नाही। शेवटी पालकमंत्री म्हणून अनेक वर्ष तुम्ही मला कामाची संधी दिलेली आहे। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, ते पण आपल्या आपल्या स्तरावर वेगवेगळ्या भागामध्ये अशा पद्धतीनं जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात आणि जनता आणि सरकार ह्यामध्ये अंतर पडू नये। कारण बऱ्याच माझ्या लाडक्या बहिणी, आमच्या लाडक्या मुली आणि आमचे लाडके भावंड आज सांगत होते की अजित पवार अशा पद्धतीनं आम्हाला पहिल्यांदाच तुमच्या जवळ जाऊन तुम्हाला निवेदन देण्याची संधी आणि आमचे प्रश्न तुमच्या समोर आणि तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर आणि तुमच्या लोकप्रतिनिधी समोर मांडण्याची संधी आम्हाला ही मिळते। त्याचं खूप समाधान त्यांनी व्यक्त केलं माझ्या पुढं आणि हे आम्ही सातत्य ठेवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू अशा प्रकारची ग्वाही देतो। रेल्वे ओव्हरब्रिज आणि इतर पण काही ठिकाणी वेगवेगळ्या समस्या, जमीन ॲक्वायर, रिंग रोड, बरेच प्रश्न आहेत। मी आता सगळे सांगून तुमचा वेळ घेत नाही, पण आपण जो काही प्रतिसाद दिला त्याबद्दल पुणेकर नागरिकांचा, विशेषतः माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या माझ्या सर्व जनतेचं मी मनापासून आभार मानेन। हे काम करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांचे प्रश्न सुटावेत, जातीय सलोखा निर्माण व्हावा, आपण सगळ्यांनी एकोप्याने राहावं आणि आपले एकमेकाचे सण आनंदाने साजरे करावेत
जसा गणेशोत्सवचा 10 दिवसाचा कार्यक्रम आपण आनंदाने साजरा केला, ईद आपण आनंदाने साजरी केली, तसंच आता नवरात्र येतं आहे, नंतर दसरा येतोय, नंतर दिवाळी येते, नंतर ख्रिसमस येतोय, असे अनेक महत्त्वाचे सण आपले येत आहेत. त्याच्यामध्ये एक चांगलं वातावरण ठेवण्याच्याकरता आणि कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्याकरता आमचं पोलीस दल जी मेहनत घेतं, कष्ट घेतं, काम करतं, त्यांनाही त्याच्यामध्ये आपल्याकडनं पण सहकार्य मिळावं, इतर पण विभागाच्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांना त्याच्यामधनं मदत व्हावी, हे आमची अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा मी तुमच्या सगळ्यांच्या समोर व्यक्त केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पण सहकार्य करावं. आम्ही पण तुमचे प्रश्न सोडवण्याच्याकरता जास्तीत जास्त पाठपुरावा करू. जे जिल्ह्याच्या स्तरावरचे असतील, जे शहराच्या स्तरावरचे असतील, ते इथल्या इथं मार्गी लावले जातील. आणि जे मात्र मंत्रालय स्तरावर असतील, ते त्या त्या विभागाशी बोलून त्या त्या मान्यवरांशी चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढण्याचं काम आम्हा लोकांच्याकडनं केलं जाईल, अशा पद्धतीची ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. हे का आम्ही जेवढं शक्य असेल तेवढ्या भागामध्ये जाणार. शेवटी लोकांचे प्रश्न सुटावे हा त्याच्या पाठीमागचा अतिशय स्वच्छ आणि चांगला हेतू आहे. मला काम करायला आवडतंय. मी उलट आज माझ्या अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईल, वरिष्ठ अधिकाऱ्यांना. आज सुट्टीचा दिवस होता तरी आमचे वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, आमची पोलीस यंत्रणा आणि अनेक सहकारी हे सुट्टी असताना देखील माझ्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि ते पण हजर राहिले. त्यांनी पण त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला. शेवटी शासनाचं काम पण झालं पाहिजे आणि वर्किंग डेला पण कुणाच्यामध्ये व्यत्यय येता कामा नये, असा दुहेरी हेतू आम्ही डोळ्यासमोर ठेवला. आणि त्याच्यातनं ॲडिशनल कमिशनर, म्हणजे आता कमिशनर स्वतः आहेत, ॲडिशनल कमिशनर पण इथंच आहेत. ॲडिशनल कमिशनर स्वतः त्या त्या भागामध्ये जाऊन ते क्षेत्रीय कार्यालय जी आपली आहेत, वेगवेगळ्या प्रभागाची आपण क्षेत्रीय कार्यालय निर्माण केलेली आहेत, त्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन जी कामं तातडीने करण्याची गरज आहे. नागरिकांनो, मी अतिशय स्पष्टपणे विनम्रपणे मान्य करतो, काही वेळेस माझ्या सोसायटी धारकांनी सांगितलं की दादा आम्ही 8-8, 10-10 वर्ष प्रयत्न करतोय परंतु काही आमचे प्रश्न सुटले नाहीत. आणि ते पण आमच्या दृष्टीनं थोडंसं कमीपणाचं आहे. आणि म्हणून अशा कामांना रस्त्याच्या, ड्रेनेजच्या, पिण्याच्या पाण्याच्या, लाईटच्या, काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करणं किंवा विजेचे खांब शिफ्ट करणं, सेफ्टीचा विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही अग्रक्रम द्यायचं ठरवलेलं आहे. आणि स्वतः आयुक्त देखील वेगवेगळ्या भागामध्ये आज जिथं लोकांनी तुम्ही एकदा येऊन अचानक व्हिजिट करा असं जे सांगितलेलं आहे, तिथं आयुक्त पण जाणार आहेत. मी पण उद्याच्याला सकाळी 3-1 ठिकाणी व्हिजिट करणार आहे. कारण लोकांच्याकडनं ऐकलं आणि स्वतः जाऊन पाहणं ह्याच्यामध्ये फरक पडतो. त्याच्यात आपल्याला त्या कामाची तीव्रता लक्षात येते. ह्यामध्ये मी तर राज्य सरकारचा उपमुख्यमंत्री म्हणून इथं बसलोय, बरोबर आहे ना. मी तुझ्याशी उपमुख्यमंत्री म्हणूनच बोलतोय. त्याच्यामुळे सरकारचंच हे एक प्रकारचं काम आहे. मी येताना हां तू राष्ट्रवादीचा, हां तुझा कागद बघू, तू दुसऱ्या पक्षाचा, चल बाजूला, असं केलं नाही. मी नागरिकांचे प्रश्न सोडवत असताना माझे आयुक्त असतील, माझे कलेक्टर असतील, माझे ॲडिशनल कमिशनर असतील, माझे दुसरे ॲडिशनल कमिशनर असतील, पोलीस खातं असेल, आम्हाला सगळ्यांचेच प्रश्न सोडवायचे. त्यांची पण जबाबदारी त्यांच्या कॉर्पोरेशनच्या हद्दीतले सार्वजनिक प्रश्न सुटावेत हीच आहे. आणि माझ्यावर पण, मी इथला पालकमंत्री आहे, राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, लोकप्रतिनिधी आहे, म्हणून मी पण त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय. ह्याच्यातनं वेगळा अर्थ कृपा करून मीडियानी काढू नये माझी विनंती आहे. तू तुझं काम सांगितलं, मी लगेच नाशिकच्या कलेक्टरला आणि सीओला फोन करून सांगितलं मी ते काम करून देणार आहे. कारण मी कामाचा माणूस आहे. परंतु काय होतं, दुर्दैवाने तुम्ही मीडियावाले माझं काम दाखवण्याच्यापेक्षा माझं नको त्या गोष्टी दाखवण्यात तुम्हाला इंटरेस्ट असतो आणि त्याच्यातच ते उगाळत बसतात.
वास्तविक तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना विचारा. मी 35 वर्ष काम करत असताना अधिकाऱ्यांशी कशा पद्धतीने वागत असतो. पण ठीक आहे, आता तो तुमचा अधिकार आहे, संविधानाने दिलेला आहे, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. ठीक आहे, त्याच्याबद्दल सरकार निर्णय घेईल, आपण काळजी करू नका. त्याबद्दल आमचे मुख्यमंत्री खंबीर आहेत. तुम्ही अजिबात काही त्याच्यामध्ये काळजी करू नका. हे बघ, 140 कोटी जनता असल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह असणार, वेगवेगळे विचार असणार. काही जण म्हणणार की आपले आणि ते आपण एकमेकाचे शत्रू म्हणून आजपर्यंत वागत आलेलो आहे, बघत आलेलो आहे. आपण त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली, परंतु समोरनं प्रतिसाद नाही मिळाला. खेळात अशा गोष्टी आणू नये असं म्हणणारा पण वर्ग आहे. खिलाडूपणाने खेळाकडे बघावं असं म्हणणारा पण वर्ग आहे. आता जेवढ्या व्यक्ती तेवढे वेगवेगळी मतं असू शकतात, मतांतर असू शकतं, पण प्रत्येकाने कसा विचार करावा तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण सामना होणार आहे अशी माझी माहिती आहे आणि त्याच्याबद्दल ज्या स्तरावर निर्णय घ्यायचा असतो त्या स्तरावर निर्णय घेतला गेलेला आहे अशी माझी माहिती. त्या संदर्भात राज्याच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे की हे आरक्षणाचे प्रश्न सोडवत असताना कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं आम्ही त्याच्यातनं मार्ग काढू असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे. आम्ही पण अनेकदा सांगितलेलं आहे. त्याबद्दल नो कॉमेंट्स. त्याबद्दल नो कॉमेंट्स. त्याबद्दल नो कॉमेंट्स म्हणल्यावर प्रश्न येतो कुठं? त्या संदर्भामध्ये ऐक ना, ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याच्याबद्दल माझं ट्विट काल वाचलं का? त्याबद्दल मी माझं ट्विट दिलं आणि मला जी काही भूमिका मांडायची ती मांडलेली आहे, ती ट्विटरमध्ये आलेली पण आहे. मला त्याच्यामध्ये बोलायचंच नाही. काय होतं, एवढं सगळं सकाळपासून एवढे सगळ्यांनी कष्ट घेतले, वॉशरूमला पण एकदाच गेले सगळे, कुठं चहा नाही, पाणी नाही, काही नाही, कामं करत बसलो, ते दिलं सोडून आणि ते तिसराच काहीतरी चाललेलं आहे. ठीक आहे ना, मला जे उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे. माझ्या दृष्टीनं मी नंतर ट्विट केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे, अजित पवारांनी त्याच्याबद्दल जी काही भूमिका मांडायची ती मांडलेली आहे आणि त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी पण त्याची नोंद घेतलेली आहे. जेवढं शक्य असेल तिथं जायचा प्रयत्न करणार आहे, परंतु प्राधान्य पुणे जिल्ह्याला देणार. मी इथला पालकमंत्री आहे. मी आता 17 तारखेला बीडला पण चाललेलो आहे. बीडमध्ये पण आम्ही आमचे कलेक्टर, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आमचे SP, आमचे जे कोणी प्रमुख असतात त्यांना घेऊन तिथं पण काही अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न आहे आणि ते माझं काम आहे, मी करणार. काय 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 त्या संदर्भामध्ये मला तुमच्याकडनंच तो प्रश्न कळालेला आहे. मी त्याची माहिती घेऊन उत्तर देईन. प्रचंड मोठा. त्यामध्ये आयुक्तांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी ह्याला अग्रक्रम द्यायचं ठरवलेलं आहे. ह्यांना लागणारं पाणी आपण खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर ह्या धरणातनं देतोय. काही पाणी आपण भामा आसखेडमधनं देतोय. आपल्या इथं पाण्याची वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींचं म्हणणं गळती आहे, काहींचं म्हणणं पॉप्युलेशन फ्लोटिंग आपल्याकडे जास्त असल्यामुळं आपल्याला तेवढं पाणी लागतं. असे वेगवेगळे, जलसंपदाचं वेगळं मत आहे, आपल्या कॉर्पोरेशनचं वेगळं मत आहे.
पण त्याच्याकरता 24/7 7/24 7 दिवस 24 तास पाणी देण्याच्या बद्दलच्या ज्या काही योजना आहेत किंवा STP ज्या ऐकायच्या निमित्तानं जो काही कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे किंवा नदी सुधार कार्यक्रम असे किंवा इंदूरच्या धर्तीवर स्वच्छतेचा कार्यक्रम हे असे काही कार्यक्रम आपण सगळ्या पुणेकरांना विश्वासामध्ये घेऊन हे करू पाहतोय आणि त्यामध्ये इंदूरला ज्या टीमनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता त्यावेळेसचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती टीम आपल्याकडे पण येऊन गेली। त्यांनी आपलं पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल असे काही शहराला व्हिजिट पण केल्या। त्याच्यामध्ये त्यांनी आपली कचरा गोळा करण्याची काय प्रक्रिया आहे आणि तिकडं काय आपण काय अजून बदल केले पाहिजे, नागरिकांच्याकडनं कसं आपण सहकार्य घेतलं पाहिजे असं अनेकदा आमचे आयुक्त आमचे ॲडिशनल अतिरिक्त आयुक्त आम्ही कचरा गोळा करणारा जो वर्ग आहे तो त्यांचं नेतृत्व करणारे काही NGOज असे खूप जण आम्ही वेळोवेळी बसलेलो आहे आणि त्याच्यातून आपलं विद्येचं माहेरघर आपली सांस्कृतिक राजधानी असणारं पुणे आणि पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड हा सगळाच परिसर अधिक स्वच्छ आणि चांगला राहावा याकरता आमच्या कॉर्पोरेशनच्या आणि शासनाच्या यंत्रणेनं किती काम करायचं ठरवलं तर जनतेचा पण प्रतिसाद इंदूरला फार सुंदरपैकी तुम्ही जर कधी जायचं प्रसंग आला तर जरूर जावा। परंतु ज्या आमची टीम जाऊन आली त्यांनी मला तिथले काही व्हिडिओ दाखवले ते खरोखरीच लोकांनी स्वतःला शिस्त लावून घेतलेली आहे आणि ज्या भागामध्ये असे कचऱ्याचे ढीग दिसायचे तिथं आज देशातलं नंबर 1चं स्वच्छ शहर म्हणून आपल्या इंदूरचा नावलौकिक वाढलेला आहे। आम्हाला त्या रस्त्याने जायचं आहे। आपण वेगवेगळ्या कामात लक्ष घालतोय, एन्व्हायरमेंटच्या कामात लक्ष घालतोय। तुम्ही बघितलं असेल काल परवा आपले प्रदूषणाच्या बाबतीमध्ये आपलं शहर हे बरंच खालच्या नंबरला होतं। आता बऱ्यापैकी आपली परिस्थिती सुधारली पण त्याच्यामध्ये अजून आपल्याला बरंच काम सगळ्यांना मिळून करावं लागेल। माझी मीडियाला विनंती आहे, माझी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना विनंती आहे, NGOजला विनंती आहे, सुज्ञ जबाबदार नागरिकांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून याच्यात राजकारण न आणता वेगळा त्याच्यातनं अर्थ न काढता आपण ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करूया। नाही रे बाबा, नाही रे बाबा, मी स्टॅम्पवर लिहून देऊ का की असं काही नाही झालेलं? तुम्ही काही बातमी कुठली दिसली नाही की कुठली तरी मागची बातमी काढता तीच पुन्हा दाखवत बसता। ऐक ना, मी ज्यावेळेस आम्ही एकत्र बसतो त्यावेळेस कधी मला तसं जाणवलं नाही। मुख्यमंत्री महोदय अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन काम करतात, त्यांना मोठा अनुभव आहे, प्रशासन ते चांगल्या पद्धतीने चालवतात। स्वतः एकनाथरावांनी पण मुख्यमंत्री पदाची कारकीर्द आपण त्यांची बघितलेली आहे आणि त्यांचाही प्रश्न तडीस जावेत आणि लोकाभिमुख कारभार व्हावा असा आमच्या तिघांचा प्रयत्न असतो। त्याच्यामुळं आमचं तिघांचं व्यवस्थित चाललेलं आहे। कुठे मी तुम्हाला तुमच्या मताशी मी सहमत आहे। मधी मी काही वरिष्ठांना म्हणजे केंद्र सरकारमधल्या काही मान्यवरांची पण चर्चा केली। आपलं ते 18 आणि 21 हे पुरुष आणि स्त्रीला जे संज्ञांचं वय आहे ते आणि त्याच्या आतमध्ये असेल तर तो गुन्हा होत नाही, अज्ञान धरलं जातं
वास्तविक तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. आता बऱ्याचशा तो मुलांना 13, 14, 12 वर्षाच्या असल्यावर ह्या असल्या गोष्टी काहीतरी त्यांना माहिती असतं, आपल्याला काही होत नाही. आणि ते खुशाल त्यांना काही कोणी वेपन दिलं की त्यांना ह्याच्यात फार आपण काहीतरी नवीन केल्यासारखं वाटतं आणि ते चुकीच्या रस्त्याने जातात. म्हणून ह्याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घेऊन ती वय आहे त्याच्यामध्ये असे गंभीर गुन्हे घडले आणि तो 12 वर्षाच्या पर्यंत जरी असला तरी त्याच्यावर काही वेगळा कारवाई केली गेली पाहिजे असं आपल्याला करावं लागणार आहे. आम्ही कॅबिनेटमध्ये चर्चा करतो ना, तू जसा विषय काढला तसा चर्चा केली, बहुतेकांनी त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका दाखवली. परंतु आपलं संविधान, आपले कायदे, आपले नियम, आपली घटना ह्यालाही कुठंही ठेच पोचता कामा नये, कुठंही त्याला त्या फ्रेमला धक्का लागता कामा नये. अशा पद्धतीनं आपण पुढं जातोय. आणि मगाशी तू जे सांगितलं त्यामध्ये आपल्या सीपीनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी त्याच्यातल्या बऱ्याच जणांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे. त्या सगळ्यांना मकोका लावण्याच्या बद्दलची कारवाई सुरू झालेली आहे. ह्याबद्दल अशा गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे त्या पद्धतीनं काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांच्या आमच्या स्तरावरनं पोलीस खात्याला दिल्या गेलेल्या आहे. आणि शिक्षणाच्या बद्दल जे काही तुम्ही आत्ता सांगितलं, आत्ता इथं सकाळपासून आढावा घेत असताना आपल्या शिक्षणाचा एक दर्जा ते व्यवस्थितपणे वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं आमच्या कॉर्पोरेशनला पण काय काय केलं पाहिजे. आत्ता काही ठिकाणी सांगितलं की तिथं वॉल कंपाऊंडची उंची वाढवा, तिथं ह्या सुविधा द्या, अशा बरेच निवेदन आली. तर आयुक्तांनी आणि ॲडिशनल कमिशनरनी सांगितलं की हे आपल्याला केलं पाहिजे. त्याच्यात आम्ही आपल्या पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ जो लागतो जो कमी असेल तर तो आम्ही भरू, मेरिटचा घेऊ, त्याच्यात कुठलीही वशिलेबाजी आम्ही होऊन देणार नाही. या पद्धतीनं आमचं नियोजन ठरलेलं आहे. आणि त्याच्यातून कुठल्याही पद्धतीनं माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या आणि माझ्या महानगरपालिकेतल्या नगरपालिकेतल्या शाळेच्या मुलांचं मुलींचं ड्रॉपआउटचं प्रमाण कमी होईल असं होता कामा नये म्हणून आम्ही सगळेजण खबरदारी घेतोय. काय बाबा, हे का एवढी मोठी महानगरपालिका आणि सगळे वॉर्ड, आणि आता बघा पूर्वी आपली वॉर्डची रचना प्रभागाची संख्या किती होती. आज मला काही सहकारी मित्रांनी सांगितलं एक एक प्रभाग 1,20,000 का 15,000 झालेत. प्रभाग 1,15,000. हे वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही आहे. आता पुढच्या वेळेसच 29च्या निवडणुका ज्या होणार आहेत त्याच्यात 543 खासदार जाणार आहेत देशातनं निवडून आणि 543च्या 1/3 महिला देशातनं वाढणार आहेत. म्हणजे एवढी संख्या तिथं वाढेल. आणि आपल्या महाराष्ट्रात 288 हे नेहमीचे जातीलच, अधिक 96 महिला, एवढी संख्या वाढणार आहे. त्याच्यामुळं प्रतिनिधित्व करताना पण त्या प्रमाणामध्ये नागरिकांचं प्रतिनिधित्व करणारा लोकसभेतला सदस्य आणि विधानसभेतला सदस्य असेल. तोच विचार पुढं आम्ही कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद, तालुका पंचायत ह्याच्यामध्ये नगरपालिकेत पण करू. पाठीमागे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अंधेकरांचा काँग्रेसमध्ये पण संबंध होता. त्याच्यानंतर काही घटना घडल्यानंतर ते आमचे पण नगरसेवक होते. उद्या तू जरी पक्ष कुठला काढला तर तुला वाटणार आहे का आपल्या पक्षाच्या कोणी असं चुकीचं काम करावं? असं कधीच वाटणार नाही. ही एक प्रकारची विकृती आहे. ही कुठल्याच पक्षामध्ये असावी असं कुठल्याच पक्षाच्या नेतृत्वालाही वाटत नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांनाही वाटत नाही, त्यांच्या लोकप्रतिनिधींनाही वाटत नाही.
आणि कुणीच ह्या गोष्टीचं समर्थन पण करणार नाही। आपण नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याच विचारधारेने पुढे जाण्याचा प्रयत्न हा आमचा, तुमचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा असतो। यामध्ये पोलिसांनी कुठलाही राजकीय दबाव न येता, कुठलाही कुणाचाच दबाव, मीडियाचाही दबाव न येता, नागरिकांचा दबाव न येता, आमच्या कुठल्याही राजकीय पक्षांच्या नेत्याचा दबाव न येता त्यामध्ये पारदर्शकपणे तपास करावा। हे मी ज्यावेळेस आपण लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार घालायला आणि चव्हाण साहेबांचा हार घालून आपण 5 मानाच्या गणपतींची पूजा केली आणि मिरवणुकीला सुरुवात केली, त्याच्या आधी पण तुम्हाला माहिती आहे काहींना मी अधिकाऱ्यांना घेऊन बसलो होतो आणि त्यांच्याकडनं ब्रीफिंग घेतलं। आपल्याकडे CCTV कॅमेरा जे आलं यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्याबद्दल कायद्याने नियमाने जी कारवाई करणे गरजेचं असेल ती केली जाईल। धन्यवाद। आप